महाराजांचं प्रणाम करून मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच उपस्थित सर्व श्रोतृवृंदांचं या ठिकाणी स्वागत. आजच्या सत्राच्या आरंभी गुरुबंधू श्री संजय काका वडापूरकर हे महाराजांचं पूजन करत आहेत. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजगदम् श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतम् आश्रये. श्री माऊली सेवा परिवाराच्या वतीनं आयोजित या प्रवचनमालेच्या अंतिम सत्राला आज आपण प्रारंभ करतो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभवामृतातील मंगलाचरणाचा विचार आपण करतो आहोत. या ग्रंथातले पहिले 5 श्लोक हे मंगलाचरणाचे आहेत आणि मंगलाचरण करणं हा एक शिष्ट संप्रदाय आहे. शिष्ट संप्रदाय आहे म्हणून तो चालू राहिला पाहिजे या एकमेव उद्देशाने संतांच्या वाङ्मयामध्ये मंगलाचरण दिसून येतं. अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्ट प्राप्तीकरता मंगलाचरण करावं हा हेतू संत वाङ्मयामध्ये आपल्याला दिसण्याचं लावण्याचं काही कारण नाही आहे. एक शिष्ट संप्रदाय आहे, शहाण्यांनी चालू केलेला संप्रदाय आहे. ती एक परंपरा आहे आणि अशा परंपरा चालू राहाव्यात याकरता म्हणून मंगलाचरण केलेलं आहे. याचा विचार काल आपण करून आलो. हे मंगलाचरण करताना ते 3 ठिकाणी करावं, कसं करावं, का करावं, मंगल शब्दाचा अर्थ काय होतो याचाही सामान्यत्वानं विचार आपण करून आलो. आणि ज्या शब्दातून ज्ञानेश्वर महाराजांनी हे मंगलाचरण केलंय त्या पहिल्या श्लोकाचा विचार आपण करत होतो, ज्या श्लोकामध्ये निर्गुण, सगुण आणि सद्गुरू हे तिन्ही मंगलाचरण ज्ञानेश्वर महाराजांनी एकत्रित केलेले दिसून येतात. सगुण आणि निर्गुणांचे वाद कदाचित खूप जुने असतील, परंतु सगुण आणि निर्गुण याकडे बघण्याची संतांची जी भूमिका आहे ती एकरूपतेची, एकवाक्यतेची आहे. हे आपण लक्षात घेतलं म्हणजे त्या वादात आपल्याला जाण्याचं काही कारण नाही, हेही आपल्या ध्यानात येऊन जाईल. कारण निर्गुणातून सगुण होणं याच्यामध्ये काही फार मोठे बदल असतात असं नाही. याच्यामध्ये भगवत स्वरूपाला काही धक्का लागतो असा त्याचा अर्थ नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची 4थ्या अध्यायातली एकच ओवी याकरता प्रमाण म्हणून आपण घेतली होती. मूर्तीचे मेळे मूर्तची मोवली खेळे, परी अमूर्तपण न मिळले गाजदयाचे, असं ज्ञानोबांनी म्हटलं होतं. भगवंताच्या मुखातून त्याचा विचार आपण करून आलो. परमात्म्याच्या अमूर्त तत्वाला त्याचा कोणताही धक्का लागत नाही. अमूर्तातून तो मूर्त झाला म्हणजे त्याच्यात काहीतरी बदल झाला. तो बदल म्हणजे परिणाम आहे. तो बदल झाला त्या अर्थी त्याच्या ठिकाणी काही विकार निर्माण झाला असा विचार त्या संबंधानं आपल्याला करता येतो. आणि म्हणून सगुण आणि निर्गुण, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरलेली
किंवा तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, यासारखी काही प्रमाण आपल्याला त्या सगुण निर्गुणाचं ऐक्य सिद्ध करून देतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये ज्या निर्गुणाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, मंगल जे केलं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, असं म्हणून ज्या गणेशाच्या वर्णनाकडे ज्ञानेश्वर महाराज प्रवृत्त झाले, तिथं बोलताना त्यांनी देवा तूची असा चकार वापरून सांगितलंय. हे देवा तूच तो गणेश आहेस, तूच आहेस. म्हणजे जो निर्गुण निराकार आता मी 4 शब्दांमधून सांगितला, आद्य वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्य आणि आत्मरूप, असं जे निर्गुण निराकार तत्व आहे, तूची तो गणेश आहेस. म्हणजे गणेश आणि ते निर्गुण निराकार तत्व या सगुण निर्गुणाचा अभेद चकारातून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अगदीच पहिल्या आणि दुसऱ्या ओवीमधून दाखवून दिला. असाही विचार आपल्याला त्या संबंधामध्ये करता येतो. सगुण निर्गुण आणि या दोन्हीचंही एकत्रीकरण आपल्याला जर कुठे दिसत असेल तर ते सद्गुरूंच्या ठिकाणी दिसतं. म्हणून सद्गुरू संबंधानं हे नमन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं असंही म्हणायला आपल्याला हरकत नाही. त्याचा विचारही काल आपण करून आलो. काय वर्णन केलं, शब्द त्याच्याकरता काय वापरले, निर्गुण निराकार कोण, सगुण साकार कोण आणि सद्गुरू कोण, याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी यत् अक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम असे शब्द वापरले. याच्यामध्ये अक्षर पदाचा आपण विचार करत होतो आणि हा विचार करताना वेदांताचं एक सूत्र या निमित्तानं आपण डोळ्यासमोर ठेवलं होतं की लक्षण ऐक्याने लक्षैक्याचा विचार होतो आणि लक्षण भेदाने लक्ष भेदाचा विचार करावा लागतो. हे सूत्र आहे. ज्या 2 पदार्थांची लक्षण एक असतात ते पदार्थ 2 डोळ्यांनी वेगळे दिसत असले तरी त्यांचं ऐक्य मानावं लागत असतं. आणि जे 2 पदार्थ आपल्याला एकरूपत्वानं दिसत असतात परंतु जर त्यांची लक्षणं वेगळी होत असतील तर त्यांच्यामध्ये भेद मानावा लागतो. आपल्याला काय अनुभवाला येतं याच्यापेक्षा विचारानं काय सिद्ध होतं याला जास्त महत्व विचाराच्या कक्षेमध्ये किंवा वेदांताच्या परिप्रेक्ष्यातून दिलं जातं. मला जे दिसतं ते सत्य आहे की नाही याचा विचार नाही आहे. विचाराच्या कसोटीवर ते टिकतं की नाही याला सत्य किंवा असत्य म्हणायचं असा विचार वेदांताने केलेला आहे. म्हणून मला जरी त्यांचं ऐक्य दिसत असलं तरी लक्षण भेद जर असेल तर ते ऐक्य खरं नसतं. आणि मला जरी भेद दिसत असला तरी त्यांची लक्षण एक दिसत असतील तर त्यांचा भेद हाही सत्य मानायचं कारण नसतं. आपण गीतेमध्ये चला, मी आपल्याला अगदीच सामान्यत्वानं वेळ जाईल थोडासा याच्यात परंतु अगदी त्रोटक सांगण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन जेव्हा युद्धासाठी म्हणून प्रवृत्त होऊन रणभूमीवर आलेला आहे आणि त्या रणभूमीवर काय चाललेलं आहे हे धृतराष्ट्राला कळावं याच्याकरता व्यासांनी आपल्या कृपेनं संजयाची व्यवस्था करून ठेवली. याच्यामध्ये अर्जुन आणि धृतराष्ट्र या दोघांच्या भूमिका आपण बघा. मी समांतर एक विचार पटकन कळावा या उद्देशानं सांगतो. वास्तविक कौरव आणि पांडव हे दोघेही कुरुकुलातलेच आहेत, यांचं कुळ एकच आहे. पण ते एक असताना सुद्धा धृतराष्ट्राला 2 वेगळे दिसले. तो म्हणतो मामकाहा पांडवाश्चैव, मामकाहा आणि पांडवाहा असा भेद तो करतोय. वास्तविक एकच आहे. पण ते जेव्हा शत्रुत्व धारण करून हे कौरव पांडवांच्या विरोधात उभे आहेत आणि ज्या वेळेला आपले शत्रू म्हणून त्यांच्याकडे पाहायला पाहिजे, भेद म्हणून त्यांच्याकडे पाहायला पाहिजे, त्यावेळेला अर्जुन त्यांच्याकडे बघताना म्हणतो हे आमचेच आहेत, यांच्याबरोबर काय युद्ध करायचंय. ते 2 वेगळे नसताना त्यांना वेगळं म्हणून पाहणारा धृतराष्ट्र आहे आणि शत्रुत्व धारण करून ते वेगळे झालेले असताना त्यांना एकरूपानं पाहणारा अर्जुन आहे. या दोघांच्याही अंतःकरणात भेदाभेदाच्या भूमिका आहेत. पण विचाराच्या पातळीवर जे टिकतं त्याचं निराकरण भगवंतानी केलंय. म्हणून धृतराष्ट्राला मामकाहा पांडवाहा असा जो भेद दिसला त्याचं निराकरण भगवंताला करावं वाटलं नाही.
पण अर्जुनाला जो अभेद दिसला त्याचं निराकरण मात्र भगवंताला करावं वाटलं. कारण आपल्या अनुभवाला काय येतं यापेक्षा विचाराच्या पातळीवर काय टिकतं, विचाराच्या कसोटीवर काय टिकतं याला जास्त महत्व दिलं जातं. लक्षभेदाचा आणि लक्षणाच्या ऐक्याने लक्षैक्याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. हे एवढ्याच करता मी आपल्याला सांगतो आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी अक्षर, अनाख्येय, आनंद, अज, केवल हे सगळं निर्गुणाची लक्षणं जरी सांगितलेली असतील आणि ती सगुणाकडे जर लागणार असतील, ती जर सद्गुरूंकडे लागणार असतील, तर सद्गुरू, सगुण आणि निर्गुण ब्रह्म यांच्यामध्ये आपल्याला अभेद मानला पाहिजे. आणि त्या अभेदाला डोळ्यासमोर ठेवून एका श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ही 3 नमनं केलेली आहेत असा विचार आपल्याला करता येतो. आणि त्या दृष्टीने अक्षर पदाचा विचार आपण काल करून आलो. त्याचा पुन्हा मागोवा मी घेत नाही. परमात्मा अक्षर आहे. जे अक्षर तत्व आहे ते अक्षर तत्व म्हणजेच निर्गुण निराकार परब्रह्म, ते अक्षर तत्व म्हणजेच आमचं उपास्य असणारं भगवान श्रीकृष्ण हे तत्व किंवा पांडुरंग हे तत्व, आणि तेच अक्षर म्हणजे आमचे सद्गुरू नावाचं तत्व. या तिन्हीलाही अक्षरत्व लागत असेल तर त्यांचा अभेदानं विचार झाला. आणि अक्षर म्हणजे न क्षरणारं, न क्षरणारं म्हणजे कार्यरूप नसणारं, आणि अक्षर म्हणजे जे जे डोळ्याला दिसतं, जे जे इंद्रियांना अनुभवाला येतं, ते ते ज्याच्यामध्ये लय पावतं त्याला अक्षर असं म्हणा, असा विचार काल आपण करून आलो. दुसरा विचार, मला हे सगळं संपवणं आणि वेळेची मर्यादा असल्यामुळे थोडंसं पुढे जातो. अक्षर हे पद वापरल्यानंतर दुसरं पद जे वापरलं ते अनाख्येय असं पद आहे. त्यात अक्षरम अनाख्येयम. अनाख्येय या पदाचा अर्थ होतो ज्याचं वर्णन करता येत नाही असं. परब्रह्म तत्वाचं वर्णन करता येत नाही, कारण वर्णन करण्याकरता शब्दाची आवश्यकता असते आणि शब्दाची प्रवृत्ती जिथं होत नाही, शब्द ज्याचं पूर्णत्वानं वर्णन करू शकत नाही, शब्दानं वर्णन केल्यानंतरही जे शिल्लक राहतं त्याला अनाख्येय असं म्हणतात. शब्दानं वर्णन, मी 3 गोष्टी आपल्याला सांगतोय. शब्दाची प्रवृत्ती होत नाही, इथेही अनाख्येयता आहे. शब्दाची प्रवृत्ती होते पण शब्द त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही, त्यालाही आपल्याला अनाख्येय म्हणता येतं. आणि शब्द त्याच्यापर्यंत पोचू शकतो, शब्द त्याचं निर्वचन करू शकतो, पण निर्वचनानंतरही ते जे शिल्लक राहतं त्याला आपल्याला अनाख्येय असं म्हणता येतं. 3 पातळ्यांवर आपल्याला विचार करता येतो. अनाख्येयता काय आहे तर शब्दानं जे सांगता येत नाही ते, त्यालाच दुसरा शब्द अनिर्वचनीय असा आहे. त्यालाच अनिर्वचनीय, ज्याचं निर्वचन करता येत नाही, ज्याच्या संबंधानं बोलता येत नाही ते. आता कुणाच्या संबंधानं बोलता येत नाही तर परमात्म्याच्या संबंधानं बोलता येत नाही, सगुण साकाराच्या संबंधानं बोलता येत नाही, सद्गुरूंच्या संबंधानं बोलता येत नाही. हे 3 टप्पे आपल्याला एकत्रित घेता येतात. निर्गुणाच्या संबंधानं शब्दाची प्रवृत्ती होत नाही, सगुणाच्या संबंधाने प्रवृत्ती होते पण शब्द तिथपर्यंत पोचत नाही, आणि सद्गुरूंच्या संबंधानं शब्द तिथपर्यंत पोचतात पण शब्दाच्या पलीकडे सद्गुरू उरून राहतात. म्हणून या तिघांनाही अनाख्येयता आपल्याला मानावी लागते. 3 पद्धतीनं आपण विचार करा. मला या 3चा विस्तार जास्त करायचा नाहीये. तथापि परमात्मा संबंधानं वर्णन करताना शब्दाची प्रवृत्ती नाहीये, कारण यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह ही उपनिषदाची भाषा आहे. मन आणि शब्द, वाचा तिथपर्यंत जाऊच शकत नाही, तिथं प्रवृत्तीच नाही. म्हणून कठोपनिषदामध्ये त्याचं वर्णन करताना अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम तथा अरसम, नित्यम, अगंधवच्चयत असं वर्णन कठोपनिषदाने केलं ना. त्याच्यामध्ये अशब्दम इथूनच सुरुवात केली. ज्याच्याबद्दल बोलता येत नाही ते, त्याला परब्रह्म असं म्हणतात.
याच्याबद्दल थोडासा विचार अजून एका ठिकाणी वेगळ्या अंगाने आलाय, जरा गमतीचा आहे, ऐकण्यासारखा आहे. परमात्मा अनिर्वचनीय आहे, परमात्म्याबद्दल बोलता येत नाही, हे म्हणजे ते परमात्म्याचं एक लक्षण झालं. अनाख्येयता आली, अनिर्वचनीयता आली. अद्वैत सिद्धीच्या सुरुवातीला पंचमिथ्यात्वाच्या वर्णनाला विचाराला प्रारंभ करण्याच्या पूर्वी मधुसूदन सरस्वतींनी एक पूर्व पक्ष असा उभा केलाय. अगदी त्रोटक सांगतोय. परमात्मा अनिर्वचनीय आहे हे परमात्म्याचं लक्षण झालं, हे पटलं. परमात्मा अनाख्येय आहे, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही तो परमात्मा आहे. शंका अशी आहे की ज्याच्याबद्दल बोलता येत नाही तो परमात्मा म्हणावं, तर ज्याच्याबद्दल बोलता येत नाही तो, हे त्याच्याबद्दलचं बोलणं नाही का? अनिर्वचनीयता हे त्याचं लक्षण असेल आणि अनिर्वचनीयतेचा अर्थ निर्वचन न होणं असं जर असेल, तर अनिर्वचनीय म्हणणं हेच त्याचं निर्वचन नाही का? हेच त्याचं वर्णन झालं ना. ज्याचं वर्णन करता येत नाही तो, हे त्याचं वर्णन नाही का? मग कुठे अनिर्वचनीयता राहिली? वर्णन झालं ना त्याचं वर्णन करता येत नाही हेच त्याचं वर्णन झालं, म्हणून त्याचं वर्णन करता येत नाही हे त्याचं वर्णन चुकीचं आहे, असं झालं ना. असं होईल ना. वेदांत दृष्टीने विचार करा. आई शंका घेतली, पूर्व पक्षाची शंका आहे. अद्वैत सिद्धी अगदी सुरुवातीला, अगदी पहिल्या प्रकरणाच्या सुरुवातीला हे सगळं वर्णन आलंय. आता अनिर्वचनीय म्हणणं हेच जर त्याचं निर्वचन असेल, अनाख्येय म्हणणं हेच त्याचं आख्यान असेल, तर मग त्याचं अनाख्येयत्व सिद्ध कसं होणार? त्याची अनिर्वचनीयता सिद्ध कशी होणार? तर त्याचं उत्तर देताना मधुसूदन सरस्वतीने एका दृष्टांतासह त्याचं उत्तर दिलंय. आणि त्याने असं म्हटलंय की अनिर्वचनीय त्याला म्हणता येत नाही म्हणून तो, किंवा त्याचं निर्वचन करता येत नाही म्हणून तो अनिर्वचनीय आहे, या शब्दाच्या जंजाळात अडकण्याचं कारण नाही आहे. अनिर्वचनीय हे त्याचं स्वरूप आहे, त्याच्याबद्दल बोलता येत नाही ते या व्याख्येत त्याला बसवायचं नाहीये, ते त्याचं स्वरूप आहे. उदाहरणार्थ त्यांनी त्याच्याकरता उदाहरण दिले. आपल्या हाताला 5 बोट आहेत. या 5 बोटांची काही नावं आहेत. याच्यातल्या एका बोटाला अंगठा असं म्हणतात, एका बोटाला तर्जनी असं म्हणतात, एका बोटाला मध्यमा असं म्हणतात, एका बोटाला करांगुली असं म्हणतात, आणि ज्या बोटामध्ये आपण अंगठी घालतो त्या बोटाचं नाव काय? अनामिका. याचं हे नाव होऊ शकतं का? अनामिका याचा अर्थ काय? अनामिका म्हणजे जिला नाव नाही ते, जिला नाव नाही ते, हे जसं तिचं नाव होतं तसं अनिर्वचनीय म्हणणं हे त्याचं वर्णन होतं असं म्हणा. हे त्याचं वर्णन आहे. म्हणजे वर्णन आहे म्हणजे काय? म्हणजे तो शब्दात बांधला गेला असं नाहीये, पण हे त्याचं वर्णन आहे. याचा अर्थ हे त्याचं स्वरूप आहे असं शास्त्राला सांगायचं. हे त्याचं स्वरूप आहे हे शास्त्राला सांगायचं. त्यामुळे परमात्मा अनिर्वचनीय आहे, परमात्म्याबद्दल बोलता येत नाही. सगुण साकार परमात्म्याबद्दलही काही बोलता येत नाही. किती बोलावं त्यांच्याबद्दल, भगवंताबद्दल किती बोललं म्हणजे आपल्याला असं वाटेल की हे बोलणं यथार्थ आहे? वाटत नाही. सद्गुरूंबद्दल किती बोललं म्हणजे आपल्याला असं वाटतं नाही, असं होत नाही. जरी शब्द प्रवृत्ती सगुणाकडे होत असली तरी सुद्धा शब्दाला मर्यादा आहे ना. शब्दाला मर्यादा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृतामध्ये आपल्याला 3ऱ्या 6व्या प्रकरणात 2दा विचार आला. शब्दाच्या मर्यादा आहे. शब्द चांगला आहे, शब्द हा उपकार, शब्द हा बहुसार उपकाराची राशी असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. मग या शब्दाचे उपकार कोणते? ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृतामध्ये असं म्हटलंय, बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विशदू आरिसा नोहे. अशी होय. अर्थ असा की शब्द हा फार उपयुक्त आहे. बाप उपयोगी वस्तू शब्दू, शब्द बाप उपयोगी खूप उपयोगाला येतो, पण शब्द करतो काय? स्मरणदानी प्रसिद्धू ही शब्दाची मर्यादा आहे. शब्द आम्हाला अननुभूत पदार्थाची जाणीव करून देऊ शकत नाही ही शब्दाची मर्यादा आहे. ज्या पदार्थाचा आम्हाला पूर्वी अनुभव आलेला आहे त्याच्या करताच शब्दाची उपयुक्तता आहे.
अननुभूत पदार्थाच्या जाणीवेकरता शब्द माध्यम होऊ शकत नाही. उदाहरणाने आपल्याला पटवून देता येऊ शकते. ज्या पदार्थाचा कधीच अनुभव आला नाही त्या पदार्थाचा नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला त्या संबंधानं काय कळणार? काही कळू शकत नाही. आपल्याला त्या संबंधात बोध नाही होऊ शकत. मी याच्याकरता छोटंसं उदाहरण देत असतो. आंबा असा शब्द जर उच्चारला तर तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी फळ येईल की नाही? बुद्धीचा लाडू असा जर मी शब्द उच्चारला तर डोळ्यासमोर काहीतरी पदार्थ येईल की नाही? श्रीखंड, बासुंदी असे शब्द जर मी उच्चारले, पांढरा रंग असा जर मी शब्द उच्चारला तर डोळ्यासमोर काहीतरी येईल की नाही? येईल. बासुंदी म्हटल्यानंतर काहीतरी येईल, आंबा म्हटल्यानंतर काहीतरी येईल, पेरू म्हटल्यानंतर काहीतरी येईल. ह्या शब्दांच्या उच्चाराबरोबर आपल्या डोळ्यासमोर, आपल्या जाणीवेत काही बदल होईल. आपल्या डोळ्यासमोर काही पदार्थ दिसायला लागतील. ते कसे दिसतील, काय दिसतील, कुणाला पिकलेला आंबा दिसेल का, कुणाला हापूस दिसेल का, पायरी दिसेल का, गावठी दिसेल, या मुद्द्यात अडकण्याचं कारण नाही आहे. पण शब्दाच्या उच्चारामध्ये शब्द ज्या पदार्थाचा वाचक आहे त्या वाच्याला आमच्या डोळ्यासमोर उभं करण्याचं सामर्थ्य या शब्दाच्या ठिकाणी आहे. वाचक शब्दाच्या ठिकाणी वाच्य पदार्थाला उभं करण्याचं सामर्थ्य असतं. परंतु कोणत्या वाच्याला तो उभं करू शकतो? आम्हाला श्रीखंड म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काहीतरी दिसतं, कारण यापूर्वी आम्ही कधीतरी श्रीखंड खाल्लेलं पाहिलेलं आहे. म्हणून जो पदार्थ आतापर्यंत आम्ही कधी खाल्ला नाही, याच्याकरता मी उदाहरण देतो. मी जसं श्रीखंड म्हणतो तसं आपल्या डोळ्यासमोर काहीतरी येईल. तसं मी जर संदेश असा शब्द उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर काय येईल? बंगालमध्ये मिळणारी ही एक मिठाई आहे. संदेश ही बंगालमध्ये मिळणारी मिठाई आहे. आपल्या डोळ्यासमोर काय आलं? वाटीत वाढली जाणारी मिठाई आहे का पानात वाढली जाते, ती लाडू सारखी गोल आहे का वडी सारखी चौकोनी आहे, त्याला पानात वाढावं लागतं का, ती कोरडी असते का, ती ओली असते? काही डोळ्यासमोर आलं का? संदेश असा शब्द कानावर पडला की नाही? पडला. डोळ्यासमोर काय आलं? काहीच आलं नाही. का आलं नाही? कारण या शब्दामध्ये हे सामर्थ्य नाही की ज्या पदार्थाचा आपल्याला अनुभवच आलेला नाही त्या पदार्थाला आपल्या डोळ्यासमोर तो शब्द उभा करेल. शब्दाची मर्यादा आहे आणि शब्दाचं सामर्थ्यही आहे. सामर्थ्य आणि मर्यादा या दोन गोष्टी आपल्याला जरी एका केंद्रात आणायच्या असल्या तरी त्या मर्यादित अर्थानेच विचारात घ्याव्या लागतात. तिथलं सामर्थ्य सुद्धा मर्यादितच आहे, कारण त्याला एक मर्यादा आहे म्हणून. हे लक्षात घ्या. शब्दाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. एखाद्या माणसाला जाता जाता आपण एखादी शिवी द्या म्हणजे उपदेश नाहीये हा, मी उदाहरण सांगतोय आपल्याला. म्हणजे हे करा इथून गेल्यावर असा उपदेश नाहीये, मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगतोय की रस्त्यावरून जाताना एखाद्या माणसाला शिवी दिली तर शिवी कशाच्या माध्यमातून व्यक्त होते? शब्दाच्या. तो शब्द त्याच्या कानावर पडल्यानंतर तो शब्द त्याच्या ठिकाणी काही क्षुब्धता निर्माण करेल की नाही? क्रोध निर्माण करेल की नाही? तो मनुष्य क्षुब्ध होईल, तो आपल्या अंगावर येईल, तो आपल्यापेक्षा अधिक उच्च आणि अतिशय उत्तम दर्जाची शिवी आपल्याला परत देईल. असं होईल की नाही? का होईल? कारण आपला शब्द ऐकल्यानंतर त्याच्या ठिकाणी काही प्रेरणा, त्याच्या ठिकाणी काही बुद्धी आणि त्याच्या ठिकाणी काही प्रतिक्रिया उत्पन्न करण्याचं सामर्थ्य शब्दाच्या ठिकाणी आहे, हे मान्य करावं लागेल. काही क्रिया घडेल, काही शब्द येईल, पण काही प्रतिक्रिया येईल ना त्या संबंधामध्ये. म्हणजे शब्दाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. पण एखाद्या मुलाला, एखाद्या माणसाला जाता जाता आपण जर गाढव म्हणून गेलो आणि त्या माणसाने आतापर्यंत गाढव म्हणजे काय हे कधी पाहिलंच नसेल तर त्याला आपण गाढव म्हणालो तर काय फरक पडणार आहे? आपण ज्याला मराठी येतं त्या माणसाला गाढव माहिती असतं. म्हणजे आपण पुन्हा मी सांगतोय की शब्दाचं सामर्थ्य आणि शब्दाच्या मर्यादा आपण पुन्हा विचारात घ्या. एखादा तमिळ मनुष्य आहे आणि जाता जाता त्याचा आपल्याला धक्का लागला आणि आपण त्याला गाढव म्हणालो, त्याला काय कळणार आहे? काय कळणार आहे? कारण शब्दाचं ज्ञानच नाही ना. शब्दाचं ज्ञान नाही त्याच्या ठिकाणी, शब्दाची मर्यादा आली त्याच्या ठिकाणी. म्हणून ज्या वेळेला आता शब्दाचं सामर्थ्य आणि शब्दाची मर्यादा ही कधी सिद्ध होते?
ज्या वेळेला माणसाला त्या शब्दाचा सामान्यत्वानं बोध होतो त्याच वेळेला सामर्थ्यही कळतं आणि त्याच वेळेला मर्यादाही कळत असते. म्हणजे शब्द बोधातच सामर्थ्याचा विचार करा, शब्द बोधातच मर्यादेचा विचार करा. मला अनाख्येय सांगायचंय म्हणून हा विस्तार करावा लागतो, अनिर्वचनीयता सांगायची म्हणून हा विचार करतो. ज्ञानोबारायांनी म्हटलंय बाप उपयोगी वस्तू शब्दो, पण शब्दाची मर्यादा काय? स्मरणदानी प्रसिद्ध. तो स्मरण करून देऊ शकतो जे आपल्याला आतापर्यंत कधीही अनुभवालाच आलेलं नाही. त्या परमात्म्याचं निर्वचन करणं, शब्दाच्या ठिकाणी ते सामर्थ्य नाही. शब्द ते करू शकत नाही. कारण ज्याला परब्रह्म स्वरूपाचा अनुभव आहे त्याला शब्दाची गरज नाही आहे, आणि ज्याला अनुभव नाही तिथे शब्द काही करू शकत नाही. अशी अडचण येते. ज्याला, आता पुन्हा ऐका, ज्याला परमात्म स्वरूपाचा अनुभव आहे त्याला शब्दाची गरज नाही आहे, कारण त्याला अनुभव आहेच आहे. आणि ज्याला अनुभव नाहीच आहे तिथे शब्द काही करूच शकत नाहीये, म्हणून शब्द तिथपर्यंत पोहोचतच नाही. म्हणून शब्दाची प्रवृत्तीच होत नाही. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, हे तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलंय ना. मन आणि वाचा या अतीत तुझं स्वरूप आहे देवा. म्हणून यतो वाचो निवर्तन्ते याचाच अनुवाद आहे तुकोबारायांचा. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. आता इथं जरी अनिर्वचनीयता, अनाख्येयता जरी सांगितलेली असली तरी त्याच्यामध्ये फक्त शब्दाचा संबंध घेऊन उपयोगाचा नाहीये. अनाख्येयतेची मर्यादा ती सांगतो मी आपल्याला. अनाख्येयतेचा विचार कुठे आहे? अनिर्वचनीयतेचा विचार हा फक्त शब्दाशी जोडला जातो असं नाहीये. शब्दाशी जोडला जातो असं नाहीये. एकूणच इंद्रियांच्या प्रवृत्तीशी त्याचा संबंध असतो. कारण सामान्यत्वानं हा विचार आपण करा की ज्या पदार्थाच्या ठिकाणी इंद्रियांची प्रवृत्ती होते तो आपल्या शब्दाचा विषय होऊ शकतो. शब्दाचा विषय तो होत नाही ज्याच्याकडे इंद्रियाची प्रवृत्ती नाही. फक्त शब्दाची नाही, इंद्रियाचीच प्रवृत्ती होत नाही. 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबारायांनी या आत्मस्वरूपाच्या जाणीवेबद्दल काय बोलून दाखवलंय? 6व्या अध्यायाची सुरुवात पहा. आत्मप्रभा नीच नवी तेची करुणी ठाण दिवी, जे इंद्रियाते चोरोनी जेवी तयासीच भावे. जे इंद्रियाला चोरून ज्याला त्याचं सेवन करता येतं ना त्यालाच ते परब्रह्म तत्व कळतं. पण इंद्रियाला चोरून जेवता आलं पाहिजे. इंद्रियाला चोरून जेवणं म्हणजे काय हे सुद्धा अनाख्येयामध्येच बसतं. त्याचंही वर्णन मी जास्त करू शकत नाही, कारण जेवण तर करायचंय पण इंद्रियापासून चोरून तर ठेवायचंय. इंद्रियांची प्रवृत्ती तरी न झाली पाहिजे. मग आपण 12व्या अध्यायातलं सांगतो नेहमी, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किर जोगे काय होईल, असं ज्ञानोबारायांनी म्हटलंय. इंद्रिया किर जोगे काय होईल. मग ते इंद्रियांना काय सापडेल बाबा? मनाचं नख तिथपर्यंत पोहोचत नाही, बुद्धीची दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही, ते इंद्रियांना काय सापडेल? सापडू शकत नाही. इंद्रियांना सापडू शकत नाही. परिसंख्या अलंकार, हा परिसंख्या अलंकार. ते इंद्रिया किर जोगे काय होईल हा परिसंख्या अलंकार. प्रश्नपूर्विका परिसंख्या आहे हा, ही शुद्ध परिसंख्या नाही आहे. प्रश्नपूर्विका परिसंख्या अलंकार आहे हा. ते इंद्रिया किर जोगे काय होईल, काय होईल हा शब्द प्रश्न आला ना, ती प्रश्नपूर्विका परिसंख्या असो. आता ह्यामध्ये अलंकाराचा विचार सोडून द्या, परंतु इंद्रिय तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत हे ज्ञानोबारायांना याच्यातून विशेषत्वाने सांगायचं. मग इंद्रिय जर ज्या पदार्थापर्यंत डोळे पोचू शकतात ना तिथं कदाचित शब्द प्रवृत्ती होऊ शकते. ज्या विषयापर्यंत कान पोचू शकतात ना शब्द प्रवृत्ती होऊ शकते. ज्या पदार्थांपर्यंत त्वचा पोचू शकते, स्पर्श ज्ञान होऊ शकतं, कदाचित शब्द प्रवृत्ती आहे. म्हणजे जिथे जिथे इंद्रिय प्रवृत्ती आहे तिथे तिथे शब्द प्रवृत्ती आहे. परमात्मा अनाख्येय आहे कारण इंद्रिय प्रवृत्ती नाही. अनुमानानं जर लावायचं झालं तर कारण का व्याप्ती बघा ना तुम्ही, हे अनुमान करण्याकरता व्याप्ती लागेल ना. मग व्याप्ती काय लावाल तुम्ही? व्याप्ती कशी सिद्ध कराल? व्याप्ती सिद्ध करताना आपल्याला हे म्हणावं लागेल की जे जे इंद्रियांच्या कक्षेत आहे ते ते शब्दाच्या कक्षेत आहे. परमात्मा इंद्रियाच्या कक्षेत नाही म्हणून परमात्मा अनाख्येय आहे. अनुमान करताना असं करावं लागेल.
कारण नुसते शब्द प्रवृत्त होऊच शकत नाही. बरं, आता याच्यात अजून एक बारकावा आहे. इंद्रियांची प्रवृत्ती नाही तिथं सगळीकडे असंच आहे का? तर असं नाही. म्हणून मी म्हटलं की हा सामान्य नियम, विशेष नियम नाही आहे. हा सामान्य नियम बऱ्याच वेळेला विशेष नियमाने बाधित करावा लागतो. अपवाद त्याला सांगतो. चोखोबारायांचा अभंग याच्याकरता, त्यांचा अभंग आपण प्रमाण म्हणून घ्या. मुकया साखर चाखाया दिधली. एखाद्या माणसाला साखर खाण्याकरता दिली. हाच दृष्टांत नारद भक्ती सूत्रातही आला. मुकास्वादनवत. एक माणूस आहे, त्याला साखर खायला दिली आणि त्याला विचारलं कशी लागली, तर तो म्हणेल गोड लागली. पण गोड लागली म्हणजे काय, कशी लागली हे काही तो सांगू शकणार नाही. पण गोड लागली एवढं म्हणू शकतो. आता इंद्रियांनी साखरेचा अनुभव घेतला म्हणून त्याला निदान गोड तरी म्हणतात. पण समजा एखादा मुका मनुष्य आहे, मुक्या माणसाला साखर खाण्याकरता दिली आणि त्याला विचारली कशी लागली, तर तो काय उत्तर देऊ शकत नाही. मूकास्वादनवत. मूक माणसाला आस्वादनाचं प्रतिपादन करता येत नाही, ते बोलून दाखवता येत नाही. आता हे सांगण्यात तात्पर्य असं आहे की अज्ञानी जीवाचा विचार करत असताना तो परमात्मा अनिर्वचनीय आहे, अनाख्येय आहे. हे जसं आपण सामान्य नियमाने बघतो तसं विशेष नियमाने जर त्याचा बाध करायचा झाला तरी अनिर्वचनीयतेमध्ये प्रतिबंध निर्माण होत नाही. हे मला सांगायचं. जरा कठीण चाललं. हा, शक्य आहे योग आणि बरोबरही येते, आहे कठीण. काय आहे मला सांगायचंय, काय परमात्मा अनाख्येय आहे हे मला सांगायचंय. मला म्हणजे ज्ञानोबरायांना म्हणायचंय. मला काय सांगायचंय, ज्ञानोबराय काय म्हणतात ते महत्वाचं. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय, यत् अक्षरम अनाख्येयम. अनाख्येय म्हणजे काय, अनिर्वचनीय. अनिर्वचनीयता पटवून घेण्याकरता दोन भूमिका आपण पाहतो आहोत. सामान्यत्वानं अज्ञानी जीवाचा विचार करत असताना इंद्रियांची अप्रवृत्ती अनिर्वचनीयतेचा हेतू होते. हे मला पहिल्यांदा सांगायचं. मी पुन्हा एकदा सांगतो. इंद्रियांची अप्रवृत्ती, इंद्रियांना इंद्रिय जिथपर्यंत पोचू शकत नाही ते शब्दाला विषय होऊ शकत नाही, असं मी सामान्यत्वानं बोललो. पण साखर इंद्रियांनी त्याची चव घेतली की नाही, रसना तिथपर्यंत पोचली की नाही, मग तरीही साखरेचं वर्णन का करता येत नाही. म्हणून विशेष नियम हा जीवनमुक्ता करताय आणि सामान्य नियम हा अज्ञानी जीवा करताय. आणि विशेष आणि सामान्य, अज्ञानी आणि जीवनमुक्त ब्रह्मज्ञानी या दोघांच्याही संबंधानं विचार केला तरी परमात्म्याची अनिर्वचनीयता अबाधित आहे. हे मला सांगायचं. मला सांगायचा हेतू हा आहे, हे लक्षात घ्या. कारण का, आपली इंद्रिय परमात्म्यापर्यंत पोचत नाही. आपल्याला परमात्म्याचा अनुभव नाही म्हणून परमात्म्याचं वर्णन आपण करू शकत नाही. पण एखादा ब्रह्मज्ञानी परमात्मा स्वरूपाचा अनुभव घेईल की नाही, परमात्मा स्वरूपाचा अनुभव घेईल. मग त्याला विचारा परमात्मा कसा आहे, तो काय सांगेल, त्यालाही सांगता येत नाही. का येत नाही, कारण जर तो सांगण्याचा प्रयत्न करेल तर त्याला तो कळाला नाही असं होईल. कारण तो शब्दाच्या माध्यमात त्याला बांधण्याचा प्रयत्न करतो. हे लक्षात घ्या. यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः. उपनिषदाने बोलून दाखवले. काय असतं, परब्रह्माच्या संबंधानं मी तुम्हाला ब्रह्म सांगतो असं म्हणून जो प्रवृत्त होतो ना त्याला काही कळालेलं नसतं. आणि ज्याला ते कळालेलं असताना तो काहीच सांगू शकत नाही. यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः. ज्याला तो जो म्हणतो ना मला हे कळालंय म्हणून त्याला काही कळालेलं नसतं. म्हणून एरवी तरी मी मूर्खुला महत्व. म्हणून प्रमेय कैसा घडीजे, शब्द कैसे पाच अडीजे, प्रमेय कैसा घडीजे, अलंकार म्हणजे काय ते नेणे, हे जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना याला महत्व आहे. कारण ते म्हणतात मला यातलं काहीच कळत नाही, म्हणजे त्यांना 100% कळालेलं आहे. आणि आम्ही जे म्हणतो ना मी तुम्हाला समजावून सांगतो ते आम्हाला काही कळालेलं नसतं, काही कळालेलं नसतं.
यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसा, हे उपनिषदाने आपल्याला केनोपनिषदात म्हणून सुरुवातीलाच आलंय, हे बोलून दाखवलंय. म्हणजे कशा करता मी आपल्याला सांगतो की परमात्मा तत्वाचं निर्वचन हे जीवनमुक्ताकडूनही होत नाही आणि अज्ञानी जीवाकडूनही होत नाही. त्याची अनिर्वचनीयता अबाधित आहे, हेच मला सांगायचं. परमात्म्याबद्दल बोलता येत नाही. आता परमात्म्याबद्दल बोलता येत नाही म्हणजे अवांग मनसगोचर परमात्मा आहे. निर्गुण निराकार परमात्मा तसाच, सगुण साकार परमात्मा तसाच, आणि सद्गुरु ही तसेच, संत ही तसेच. आता या अनिर्वचनीयतेचा विचार केला तर वेदांतामध्ये अनेक गोष्टींचा विचार या संबंधामध्ये येतो. मला अनिर्वचनीयता दोन रूपाने आपल्या समोर अजून व्यक्त करायची. अनिर्वचनीयता, अनाख्येयता. वेदांताचा विचार केला तर वेदांतामध्ये 4 पद्धतीनं अनिर्वचनीयता सांगितली गेली आणि भक्तिशास्त्रामध्ये एका पद्धतीनं अनिर्वचनीयता सांगितली गेली. अशा 5 प्रकारानं अनाख्येयतेचा विचार आहे. जरा वाढतंय हे प्रकरण, पण हरकत नाही. काय देवाबद्दल बोलता येत नाही हे सांगण्याकरता मला इतकं बोलावं लागतं. गंमतच आहे. ब्रह्म अनिर्वचनीय आहे, माया अनिर्वचनीय आहे, त्रिपुटी अनिर्वचनीय आहे. हे सगळं अनिर्वचनीयतेमध्येच न्यायचं. संत अनिर्वचनीय आहे आणि भक्ती अनिर्वचनीय आहे. या 5 तत्वांना अनिर्वचनीय म्हटलं. पण अनिर्वचनीयता सिद्ध करताना प्रत्येक वेळेला एकच कारण असतं असं नाही. परमात्मा अनिर्वचनीय का आहे? कारण अवांग मनसगोचर आहे म्हणून. माया अनिर्वचनीय काय? तर खरी आहे का खोटी आहे सांगताच येत नाही म्हणून. सन्नाप्य सन्नापी उभयात्मिकानं आपण काल बोललो त्या पद्धतीने. सदसद विलक्षणत्व तिच्या ठिकाणी आहे, त्यामुळे अनिर्वचनीय. त्रिपुटी अनिर्वचनीय काय? कारण शब्द मर्यादा आहे म्हणून. आपण बोललोय मागे, आपल्या लक्षात आहे का नाही मला माहिती नाही, पण ज्यांनी ऐकलंय त्यांना होईल स्मरण. काय होतं, अनिर्वचनीयतेचा विचार करताना त्रिपुटीला जेव्हा ज्ञानोबरायाने अनुभवामृतामध्ये त्रिपुटी सिद्ध करू दिली नाही, सिद्ध होऊ दिली नाही. ते आपण त्या प्रकरणात जाऊ म्हणजे तेव्हा पाहू आपण ते. परंतु त्रिपुटीची सिद्धी होऊ दिली नाही, कारण त्रिपुटीमध्ये पदार्थ एकच आहे, फक्त तो सापेक्षत्वानं 3 रूपानं प्रकट होतो. सापेक्षत्वानं, आणि सापेक्षत्वानं जे प्रकट होतं ते नित्य नसतं. त्यामुळे त्याची अनित्यता आणि अनित्यता म्हणून मिथ्यात्व हे ज्ञानोबरायाने सिद्ध केले. ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी असेल तर ज्ञात्याच्या सापेक्षत्वानं ज्ञेयता मानावी लागते, ज्ञाता ज्ञेयाच्या सापेक्षत्वानं ज्ञान मानावं लागतं. ज्ञानाचा विचार केला तर ज्ञानाच्या सापेक्षत्वानं ज्ञेयता येते, ज्ञेयाच्या सापेक्षत्वानं ज्ञातृत्व येतं. हे सगळे सापेक्षतेचे खेळ आहेत. आणि सापेक्षतेने जे सिद्ध केलं जातं ते नित्य असू शकत नाही, कारण सापेक्षता नित्य नाही. त्यामुळे ते जर नित्य राहणारं नसेल आणि त्याच्या ठिकाणी जर अनित्यता असेल तर त्याचं मिथ्यात्व सिद्ध होतं, त्रिपुटी सिद्ध होत नाही, त्याला मर्यादा येते. एक आता उदाहरण देतो मी, आपल्या ज्ञानेश्वरीतलं उदाहरण देतो. अनुभवामृतातून थोडं बाजूला येऊ आपण. ज्ञानेश्वरीत या. त्रिपुटी आपल्याला अनिर्वचनीय का म्हणावी लागते? कारण एका विशिष्ट शब्दाच्या मर्यादेच्या पलीकडे जाता येत नाही म्हणून. ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण याच्याकरता काय दिलं की एके दिवशी इतकी थंडी पडली की थंडीला थंडी वाजून थंडी थंड पडली, असं उदाहरण. आता ह्याचे प्रश्न विचारा. ज्ञाता ज्ञेय ज्ञातृत्व बघा कोण कोण कसं कसं आहे. प्रश्न विचारा, कुणाला थंडी वाजली? थंडीला. थंडीला काय वाजली? थंडी. आणि थंडीला थंडी वाजल्यामुळे थंडी कशी पडली? तुम्ही पुढे उत्तर देतच नाही ना, एकच शब्द उच्चारताय. ही अनिर्वचनीयता. त्रिपुटीची अनिर्वचनीयता शब्द मर्यादेत बघावी लागते. मायेची अनिर्वचनीयता असिद्धीत बघावी लागते. परब्रह्माची अनिर्वचनीयता अवांग मनसगोचरतेत बघावी लागते. संतांची आता याही श्लोकामध्ये आता अनाख्येय हे पद निवृत्तीनाथ महाराजांकडे लागणारच ना. जर वर्णन मंगलाचरण तिघांचंही आहे
तर निवृत्तीनाथ महाराजांकडे अनाख्याय अक्षरत्व लागणारच आहे ना. मग सद्गुरूंकडे अनाख्यायता लावायची, अनिर्वचनीयता लावायची. संत अनिर्वचनीय आहेच आहेत. काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. काय वर्णन करावं. म्हणजे इथं कसं झालं, मी पुन्हा एकदा मागे जाऊन सांगतो आपल्याला. निर्गुण निराकाराची अनाख्येयता शब्दाची प्रवृत्ती न होण्यात आहे. सगुण साकाराची अनाख्येयता शब्द प्रवृत्ती पण शब्दाची पोच नसण्यात आहे. आणि सद्गुरूची अनिर्वचनीयता अनाख्येयता शब्द तिथपर्यंत पोचून वर्णन करतोय पण वर्णनाने समाधान होत नाही म्हणून अनिर्वचनीयता आहे. संतांचं किती वर्णन केलं म्हणजे समाधान आहे. तुकोबराय म्हणतात काय वाणू आता न पुरे हे वाणी. वाणी पुरत नाही हेच अनिर्वचनीयता आहे. त्यांच्याकरता वाणी पुरत नाही. काय सांगू आता, काय द्यावे यासी व्हावे उतराई. काय सांगू असे जे शब्द येतात ना, तिथं सांगण्यासारखं काही नाहीये असं नाही आहे. काय सांगू या शब्दाचा अर्थ कितीही सांगितलं तरी ते पुरे पडत नाहीये. काय सांगू हा शब्द याही अर्थ आम्ही अनेक वेळेला सांगतोय. अनेक वेळेला नको त्या लोकांची वर्णन करण्याचे प्रसंग येतात. औपचारिकता म्हणा, अपरिहार्यता म्हणा, आगतिकता म्हणा, निर्बुद्धता म्हणा, पण ते करावं लागतं. काही वेळेला बुद्धी बाजूला ठेवून करावं लागतं. आता ज्या तो कुठल्या तरी राजकीय वगैरे क्षेत्रात असणार, त्याचे आमचा काही परिचय नसतो. तो कसा काय कुठून त्याने राजकारण सुरू केलं, कुठून कसा झाला राजकारण, निवडून कसा आला हे माहिती असतं पण सांगता येत नसतं. अनिर्वचनीयता. ज्ञान असावं पण बोलता येऊ नये ही अनिर्वचनीयताच आहे. मग आता अशा लोकांचं वर्णन करण्याचे काही वेळेला दुर्दैवी प्रसंग येतात. मग आता लोकांचा आग्रह असतो साहेबांबद्दल बोला, साहेबांचा सत्कार आहे, साहेबांबद्दल बोला. आता काय माहितीच नाही त्यांच्याबद्दल तर पहिलीच भेट आहे. तो शेजारी बसलेला कोणी तो मोठा मनुष्य, पण पहिली भेट काय त्याचा इतिहास माहित नाही, काही माहित नाही. नाव सुद्धा पत्रिका बघून ओळखावं लागतं, काही परिचयच नाही. पण आम्हाला आग्रह असतो नाही साहेबांबद्दल काही आशीर्वाद. आता आमच्या आशीर्वादानं तो साहेब होतो ना आम्ही असेच राहतो. काय करणार आहे कळत नाही. साहेबांबद्दल बोला, आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद द्यावे. मग आम्ही हुशार असतो बोलण्यात. आम्ही वेळ साहेबांबद्दल काय बोलावं, काय बोलावं साहेबांबद्दल. किती अवघड असतात हे प्रसंग. काय सांगू आता हे तुकोबरायांचं म्हणणं, काय वानू आता हे तुकोबरायांचं म्हणणं, हे ज्या उच्च अशा स्थितीवर आहे ना, तुकोबराय त्या पदवीवर आरूढ आहेत हो स्वतः, पण तरीही बोलू शकत नाहीये. ही खरी अनिर्वचनीयता आहे. त्या पदवीवर आरूढ होऊनही त्या संबंधानं बोलता येत नाही. ज्ञानोबारायांनी त्याच्यापेक्षा अजून एक वेगळा आयाम या संकल्पनेला आपल्याला दिला. हे कालिदासाचं एक वचन आहे. महिमानं यद उत्कीर्त्य तव संह्रियते वचः श्रमेण तदशक्त्यावान गुणानाम इयत्तया. असं कालिदासाचं एक वचन आहे. कालिदासाने असं म्हटलंय, संतांच्याच संबंधानं आलंय हे वचन. महिमानं यद उत्कीर्त्य, संतांचा महिमान जर आपण गाण्याचा प्रयत्न केला तर आपली वाणी पुरे पडत नाही. का पुरे पडत नाही. श्रमेण, त्यांचं वर्णन करून करून वाणीला इतके श्रम होतात की त्या श्रमानं ती अशक्त होते. श्रमेण तद अशक्त्यावा न गुणानाम इयत्तया, त्यांच्या जवळचे गुण संपले म्हणून वाणी थांबत नाही. त्यांचं वर्णन करता करता थकून जाते म्हणून वाणी थांबते. म्हणून अनिर्वचनीय म्हणावं लागतं. कालिदासाचं वचन आहे. श्रमेण तद अशक्त्यावा न गुणानाम इयत्तया, त्यांचे गुण संपले म्हणून नाही. विचार करा आपण. ज्ञानोबाराने 10व्या अध्यायाच्या नमनामध्ये ही भूमिका बोलून दाखवली. शेवटी वर्णन पुष्कळ केलंय पण यांचं वर्णन करता येत नाही. हे सगळं वर्णन करून झाल्यावर बोलले. खूप वर्णन केलं. केवता कल्पतरुवरी फुलोरा, कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा, ऐसा कवणे वासू कापुरा सुवासुदेवो, चंदनाते कायसेनी चर्चावे,
अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी, ऐसे श्री गुरुचे महिमान, अकळिता के असे साधन, हे जाणोनी मिया नमन निवांत केले, तरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी मोतियासी भिंग देणे तैसे होई. आणि शेवटी बोलताना ते असं म्हणाले का 15.5 या रजतवणी, तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. 10व्या अध्यायाचं नमन, आपण 14व्या अध्यायाच्या नमनाच्या शेवटी हीच भूमिका आहे. उगियाची माथा ठेवी जे चरणी हेची भले, काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, उगियाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. ज्ञानोबारायांचं अनुगमन तुकोबाराय शब्दशः करताना दिसतात अनेक ठिकाणी. नाथ महाराजांनी तर जशाच्या तशा ओव्या उचलल्या आहेत असं वाटावं इतकं साधर्म्य आहे नाथ भागवतामध्ये आणि भावार्थ रामायणामध्ये. जसंच्या तसं म्हणजे काय की 15.5 या रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी, इथली अनिर्वचनीयता मी म्हटलं ना, एक नवीन आयाम आहे, एक नवीन कंगोर आहे विचाराचा. उदाहरण फार गोड दिलंय. एक समजा एखाद्या माणसाकडे पैसे नाही आहे, पण घरात काही कार्य आहे म्हणून दागिना करायचा आहे, तर सोन्याचा दागिना करण्यात इतके पैसे नाही आहे, आणि जेवढे पैसे आहेत त्याच्यात दागिना येत नाही, थोडं बहुत सोनं येईल. मग तो काय करतो, चांदीचा दागिना करतो आणि त्याला सोन्याचं पाणी देतो. कारण काही गोष्टी कराव्या लागतात, एक समाजाचा आग्रह म्हणा, काही म्हणा, पण ते कराव्या लागतात, दाखवण्याकरता का असे ना, पण ते कराव्या लागतात. आता घरामध्ये लग्न आहे, आपण काहीच घातलं नाही मुलीच्या लग्नात, असं होऊ नये. बरं घालायचं तर पैसे नाहीयेत, मग काय करा, ते चांदीचा दागिना करा आणि त्याला सोन्याचं पाणी द्या. चांदीच्या दागिन्याला सोन्याचं पाणी दिल्यामुळे चांदीच्या दागिन्याचा भाव वाढतो की नाही, लोकांना तो सोन्याचा वाटतो की नाही, वाटतो. पण समजा एखाद्या वेळेला उलट झालं, एखाद्या श्रीमंत माणसाला सोन्याच्या दागिन्यांचा कंटाळा आला म्हणून त्यांनी सोन्याच्या दागिन्याला चांदीचं पाणी दिलं. सोन्याच्या दागिन्याला चांदीचं पाणी दिलं, परिणाम काय होईल, सोन्याच्या दागिन्याची किंमत कमी होईल ना, तो त्याचा अपमान होईल. त्या दागिन्याचा, तो चांदीच्या दागिन्याला सोन्याचं पाणी देण्यामध्ये त्या चांदीच्या दागिन्याचा गौरव आहे, पण सोन्याच्या दागिन्याला चांदीचं पाणी देण्यामध्ये त्या दागिन्याला लघुत्व आहे, लाघव आहे त्याचं, आहे ना, त्याला कमीपणा आहे, न्यूनता येते त्याला. सोन्याचा दागिना आहे पण चांदीचं पाणी दिलं, मूल्यवान पदार्थाला त्यापेक्षा कमी मूल्याने अवगुंठित केलं तर त्याचं मूल्य कमी होऊन जातं. स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे. ज्ञानोबा म्हणतात तसं आहे, आमचे सद्गुरू म्हणजे निखळ सोनं आहे आणि आम्ही करतो ते वर्णन म्हणजे सोन्याला दिलेलं चांदीचं पाणी, आणि त्यामुळे त्यांचं वर्णन केलं तर त्यांची किंमत कमी होईल म्हणून आम्ही बोलत नाही, ही अनिर्वचनीयता. ज्ञानोबांनी दिलेला आयाम वेगळा आहे. अजून लक्षात घ्या, संत अनिर्वचनीय आहे, माया अनिर्वचनीय आहे, त्रिपुटी अनिर्वचनीय आहे, परब्रह्म अनिर्वचनीय आहे आणि भक्ती अनिर्वचनीय. भक्तीला सुद्धा नारद महर्षींनी अनिर्वचनीय रूपा असं म्हटलंय. अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम अनिर्वचनीय म्हटलंय ना, अनिर्वचनीय, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम भक्तीचं वर्णन करताना म्हटलं. आता अनिर्वचनीय, भक्तीची अनिर्वचनीयता का, याचं कारण काय आहे, कारण भक्ती नित्य नूतन आहे म्हणून. कारण भक्ती गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमान होते म्हणून. मागच्या क्षणातली भक्ती या क्षणातला अजून जास्त आनंद देणारी आहे. या क्षणात ते नाम जेवढा आनंद देतं त्याच्यापेक्षा पुढच्या क्षणी अजून जास्त आनंद देते. ते नित्य ती वृद्धिंगत होणारी आहे, नित्य परिवर्तन होणार आहे तिच्यामध्ये. त्यामुळे तिचं निश्चयात्मक असं विधान तिच्या संबंधानं करता येतं. मी जर आपल्याला असं विचारलं घड्याळात किती वाजले, अगदी बरोबर सांगा, तर तुम्ही मला सांगाल आता 6:50 झाली, 7ला 10 मिनिटं कमी आहे, बरोबर. 6:50 झाली. नाही, अजून काटेकोर सांगा.
तुम्ही मला काय सांगाल, 6:50 झाली आणि 37 सेकंद झाले. आता ह्याच्यापेक्षा काटेकोर मलाही अपेक्षा नाही, तुम्ही सांगू शकत नाही. आता मला सांगा, मी आपल्याला प्रामाणिकपणानं विचारलंय किती वाजले, तुम्ही मला खरं बोललं पाहिजे की नाही? खरं बोला, खरं बोला. आता मी तुम्हाला विचारलं किती वाजलं, काटेकोर सांगा. तुम्ही मला म्हणाल 6:50 37 सेकंद झालेत. पण 6:50 आणि 37 सेकंद असं सांगेपर्यंत ती सेकंद 40 झालेली असतील ना. मग तुम्ही माझ्याशी खरं बोललाय का खोटं बोललाय? म्हणजे ज्या आधीच्या क्षणामध्ये आपण विचार करत असतो त्या क्षणापेक्षा पुढचा क्षण हा जर वेगळाच असणार आहे, तर त्या वेळेचं काटेकोर असं कसं तुम्हाला निर्वचन करता येईल? अशी भक्ती आहे ही प्रतिक्षणी वर्धमान होणारी आहे. ही भक्ती प्रत्येक क्षणी नवीन आनंद देणारी आहे. हे नाम प्रत्येक वेळेला आम्हाला अधिकाधिक आनंद देणार आहे. भगवंताच्या चरणाचं चिंतन प्रत्येक वेळेला आम्हाला अधिक उच्च प्रतीचा आनंद प्रदान करणारी असेल ती भक्ती, तर त्या भक्तीबद्दल आम्ही जसं बोलायला लागू तसं आम्ही भक्तीच्या अलीकडच्या अवस्थेत बोलू, तोपर्यंत ती भक्ती पुढच्या अवस्थेत गेलेली असेल. आणि ज्या अवस्थेत ती गेलेली असेल तिथलं वर्णन करेपर्यंत ती त्याच्याही पुढच्या अवस्थेत गेलेली असेल, तर भक्तीचं यथार्थ वर्णन आम्हाला करता येत नाही. म्हणून भक्तीची अनिर्वचनीयता भक्तिसूत्राच्या आधाराने विचारात घ्यावी लागते. या 5 तत्वांना अनिर्वचनीय असं म्हणतात. आता अनिर्वचनीयतेचे 2 प्रकार असतात. मला या 5 प्रकारातून जो विभाग करायचा आहे तेवढा करतो आणि पुढे जातो. याचे 2 प्रकार असतात. शब्दभेदाने येणारी अनिर्वचनीयता वेगळी असते आणि भावभेदाने निर्माण होणारी अनिर्वचनीयता वेगळी असते. अनिर्वचनीयतेचे या अनाख्येयतेचे 2 प्रकार करा. मी दोन्हीचाही विचार सांगतो. उदाहरण द्यायला फार वेळ आपल्या हातात नाही, तथापि निदान त्याचा काय भूमिका जेवढी आहे तेवढी तरी मांडतो कमीत कमी. एक शब्दभेदाने निर्माण होणारी अनिर्वचनीयता आहे, एक भावभेदाने निर्माण होणारी अनिर्वचनीयता आहे. या दोन्हीमध्ये फरक काय? फरक सरळ आहे. नावानेही आपल्याला कळायला हरकत नाही फरक. आपल्या शब्दाने त्याचं निर्वचन करता येत नाही ही शब्दभेदाने निर्माण होणारी अनिर्वचनीयता आहे, अनाख्येयता आहे. पण काही वेळेला असं होतं, संतांबद्दल, भक्तीबद्दल, प्रेमाबद्दल जर आपण काही बोलायला लागू, तर त्यांच्याबद्दल बोलत असताना बोलणं सुरू झाल्यानंतर आपल्याच मनात असे विकल्प निर्माण होत राहतात की हे बोलण्यापेक्षा त्यांच्याबद्दल हे बोललेलं बरं राहील. मग ते बोलायला सुरुवात केल्यानंतर असं वाटतं की ह्याच्यापेक्षाही ते बोललो असतो तर अजून बरं झालं असतं. याच्यामध्ये काय होतं, निश्चयात्मक अशा कोणत्याच भूमिकेबद्दल आपल्याला बोलता येत नाही आणि कुठलंच बोलणं पूर्णत्वाला जात नाही. म्हणून ही निर्माण झालेली अनिर्वचनीयता ही भावभेदाची असते. भक्तीच्या बाबतीत आपण विचार करा, प्रेमाच्या बाबतीत आपण विचार करा, संतांच्या बाबतीत आपण विचार करा. संतांच्या एखाद्या मगाशी दिलेलं प्रमाण आपण पुन्हा पहा. श्रमेण तदशक्त्यावान गुणानाम इयत्तया, हे जे कालिदास बोलले त्या संबंधातलं चिंतन आपण करून बघा की संतांबद्दल बोला. आता जर एखाद्याला म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांबद्दल बोला, तर काय बोलेल तो? जर तो खरंच अभ्यासक असेल आणि जर त्याला जर असं म्हटलं ना की तुकोबारायांच्या वैराग्याबद्दल बोला, तर तो बोलेल. त्याला जर असं म्हटलं की ज्ञानोबारायांच्या ज्ञान स्वरूपतेबद्दल बोला, बोलेल. नामदेवरायांच्या नामनिष्ठेबद्दल बोला, बोलेल. पण त्याला जर म्हटलं तुकाराम महाराजांबद्दल बोला, काय बोलेल? तुकाराम महाराजांचं वैराग्य सांगता सांगता त्याला असं वाटेल, अरे वैराग्यापेक्षा तुकाराम महाराजांची भजननिष्ठा सांगायला पाहिजे. भजननिष्ठा सांगायला प्रारंभ केल्यावर त्याला असं वाटेल की नुसत्या भजननिष्ठेत अडकण्यापेक्षा तुकाराम महाराजांची साधननिष्ठा आणि साधन परंपरा सांगितली पाहिजे. ती साधन परंपरा सांगायला सुरुवात केल्याबरोबर त्याला असं वाटेल नुसती साधनं काय सांगायची आहेत, तुकोबाराय ज्या पारमार्थिक उच्च भूमिकेवर आरूढ झाले तिथला तुकोबारायांचा अनुभव काय आहे हे तुकोबारायांच्या भाषेत सांगे. म्हणजे तो नीट काहीच बोलू शकणार नाही.
हे बोलायला जावं तर ते बोलावं वाटेल, ते बोलायला जावं तर तिसरं बोलावं वाटेल, तिसरं बोलायला जावं तर चौथं बोलावं वाटेल. कारण तुकोबारायांच्या जीवनातला प्रत्येक क्षण आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करण्यासारखाच आहे. संतांच्या जीवनातला प्रत्येक क्षण आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करणार आहे आणि तत्संबंधानं बोलण्याकरता उद्युक्त करणार आहे. पण बोलण्याचा प्रयत्न करावा लागला तर मग मात्र निश्चित अशी कोणतीही एक भूमिका आपल्याला मांडता येत नाही. म्हणून ती भावभेदाने अनिर्वचनीयता मानावी लागते. अनिर्वचनीयतेचा मूळ विषय काय आहे, मूळ अर्थ काय आहे? शब्दाने निर्वचन न होणं, शब्दानं सांगता न येणं. सांगता न येणं म्हणजे परिपूर्ण रूपानं सांगता न येणं. म्हणून शब्दाची प्रवृत्ती न होणं, प्रवृत्ती होऊनही तिथपर्यंत न पोचणं आणि तिथपर्यंत पोचूनही समाधान न होणं, हे 3 टप्पे मी आपल्या समोर सुरुवातीला ठेवले. निर्गुण निराकारात प्रवृत्ती नाही, सगुण साकारात प्रवृत्ती आहे पण पोचणं नाही, आणि सद्गुरूंच्या संबंधानं पोचणं आहे पण समाधान नाही. या तिन्ही अवस्थेमध्ये अनिर्वचनीयता आपल्याला मानावी लागते. कारण एकाच श्लोकामध्ये हे 3 सांगितलेत. म्हणून यत् अक्षरम अनाख्येयम. आता बोलता येत नाही. बोलता येत नाही. का बोलता येत नाही? परब्रह्माबद्दल बोलता येत नाही. अनुभवामृतामध्ये 2ऱ्या प्रकरणामध्ये सद्गुरूंच्या संबंधानं बोलताना ज्ञानोबारायांनी म्हटलंय, हे उघड की न दिसे, प्रकाश की न प्रकाशे, असं ते पण न दिसे कवडीकडे. ते आहेत पण कुठंच दिसत नाही. का दिसत नाही? संतांचं, सद्गुरूंचं वर्णन आपल्याकडून होऊ शकत नाही, परमात्म्याचं वर्णन होऊ शकत नाही. अरे तो तर सर्वत्र भरलेला आहे ना. सर्वा घटी राम देहादेही एक म्हणतोच ना आपण. सगळीकडे एक परमात्मा आहे. हे तत्वज्ञान तर सगळ्यांचंच लाडकं आहे. सगळ्यांनाच वाट, सगळीकडे देव भरलाय. काही केलं काय, न केलं काय. आपलं नैष्कर्म्य लपवण्याकरता कुठेतरी एक आधार पाहिजे म्हणून स्वीकारलेलं तत्वज्ञान. अहो आज तुम्ही देवाला नमस्कार केला नाही, घरातून बाहेर सगळीकडे देव भरलेला आहे. प्रल्हादानंतर हेच आहे. म्हणतोच ना आपण. मग बोला ना त्याच्या संबंधानं. सगळीकडे तो आहे ना, तुमच्यामध्येही तोच आहे ना, मग बोला की त्याच्याबद्दल. नाही बोलताय, नाही बोलताय. सद्गुरूंच्या कारण त्याचं असं आहे की आता अजून एक त्याच्यातला अजून एक फरक सांगतो. काय असतं, निर्गुण निराकाराची अनिर्वचना उपाधी राहित्या नाही. ऐका काय सांगतो ते ऐका. निर्गुण निराकाराची अनिर्वचनीयता उपाधी राहित्या नाही. सगुण साकाराची उपाधी आहे पण सौंदर्यानं अनिर्वचनीयता आहे. आणि सद्गुरूंकडे उपाधी स्वीकारल्यासारखी दिसते पण अनुभवाला येत नाही म्हणून अनिर्वचनीयता. आता हे कळायला अवघडच आहे. मुंडकोपनिषदामध्ये याच्याकरता एक उदाहरण मी सद्गुरूंच्या संबंधानं बोलतो, पुढे जातो. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. हे तुकाराम महाराजांनी परमात्मा उपाधी रहित आहे हे सांगितलेलंच. पण सगुण साकार उपाधीशिवाय कळत नाही म्हणून त्याला उपाध्या जोडाव्या लागतात. उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभविती जिव्हा, नामरूपाचा वडंबा करीती वाय 15व्या अध्यायामध्ये आला. ओम तत्सत या श्लोकाचा पहिल्या दिवशी आपण उल्लेख केला. त्याच्यातल्या ओम पदाचा विचार करताना ज्ञानोबारांनी ही भूमिका बोलूनच दाखवली की ओम हे काय आहे. वास्तविक परमात्मा कीर अनाम अजाती, अविद्या वर्गाची राती, माझी ओळखाव या श्रुती खूण केली असं म्हणून ओंकार ही उपाधी म्हणून म्हटलंय. ओंकार हे नाम आहे. ओम हे परमात्म्याचं नाम आहे. वास्तविक तो परमात्मा तो निर्गुण निराकार आहे. तो काय त्याच्या संबंधानं आपण किती जरी बोलण्याचा प्रयत्न केला तरी तो काही आपल्याला शब्दातून पकडता येणार नाही. मग येणार नाही तर तो आपल्याला जाणवणारच नाही का, तो आपल्याला दिसणारच नाही का, मग त्याचा अनुभव येणारच नाही का आपल्याला कधी. मग उपनिषदाला वेदाला अत्यंत मवाळ अंतःकरणाने असं वाटलं की हे केलं पाहिजे. वास्तविक ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखावया श्रुती खूण केली. ती खूण म्हणजे ओंकार.
मग आता कशी केली? उपजली या बालकासी नाव नाही ते पासी, ठेविली या नावेसी ओ देत उठी. आता ते पुष्कळ आलंय त्याच्यामध्ये वर्णन. संसारामध्ये रमलेल्या आणि संसारामध्ये त्रस्त झालेल्या जीवाला संसारातून बाहेर काढण्याकरता अत्यंत करुणार्द्र अंतःकरणानं वेदांनी आपल्या उद्धाराची केलेली व्यवस्था म्हणजे ओंकार आहे, असं म्हटलंय ज्ञानोबरायाने. हे कशा करता? उपाधी म्हणून. नाम ही उपाधी आहे म्हणून सगुण साकाराला उपाधी दिली. आता उपाधी ओंकार म्हणजे काय? ब्रह्मच आहे ओंकार. सर्वे वेदा यत्पदमामनन्ति तपांसी सर्वाणि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीमि ओम इति एतत्. उपनिषद बोलतं की नाही? ते पद, ज्या पदाचे वर्णन सगळे वेद करतात, ज्या पदाच्या प्राप्ती करता तप केलं जातं, ज्या पदाच्या प्राप्ती करता ब्रह्मचारी आपलं ब्रह्मचर्य सांभाळतात, ते पद मी तुम्हाला अत्यंत संक्षेपानं सांगतो. कोणतं पद आहे? ओम हे पद. ओम इति